आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. झाडे म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे. न्यायाधीश श्रीमती आदिती कदम. आमचे कुपवाड प्रतिनिधी भरत कांबळे कळवतात की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना, जिल्हा व सत्र न्यायालय सांगली तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार सकाळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री गी ग कांबळे यांनी केले. पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत त्यांनी वृक्ष संवर्धनाची गरज विशद केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आदिती कदम होत्या. मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. पर्यावरण संरक्षण हा सध्याच्या मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. प्रत्येक रोपटे म्हणजे भविष्यातील श्वास आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्यालयातील जिल्हा न्यायाधीश श्री व्ही व्ही निंबाळकर, कौटुंबिक न्यायाधीश श्रीमती एस जे घरत, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तसेच प्रभारी प्रबंधक महेश गुर्ल हसूर व न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री शंकरराव वानखेडे इतर कर्मचारी यांनी केले. जिल्हा न्यायालय सांगली मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी निसर्ग रंग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.